महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र ते तितकं सोपं नव्हतं. मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारांसोबत जाणे आपल्याला बाध्य नाही असे पुरंदरच्या तहत महाराजांनी स्पष्ट केलं होतं. त्याला तशी कारणंही होती. औरंगजेबाच्या शब्दावर महाराजांना अजिबात विश्वास नव्हता. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी औरंगजेब कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं. जयसिंहांनी महाराजांना एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे कदाचित औरंगजेबाच्या भेटीनंतर बादशाह महाराजांना आपला दख्खनचा प्रतिनिधी बनवेल. तसेच विजापूर आणि गोवळकोंड्यावर कब्जा करण्यासाठी महाराजांच्या नेतृत्वाखाली फौज पाठवली जाऊ शकते. वास्तविक औरंगजेबाने अशा कोणत्याही प्रकारचा शब्द दिला नव्हता. औरंगजेबाच्या भेटीनंतर विजापूरकडून चौथाई वसूल करण्याची शाही परवानगी मिळेल असं महाराजांना वाटत होतं. या विषयावर महाराजांच्या दरबारात चर्चा झाल्यावर त्यांनी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेलं पाहिजे असं ठरवण्यात आलं. महाराजांची आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्र सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी 5 मार्च 1666 रोजी निघाले. जयसिंहाने महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली होती. आग्र्याच्या प्रवासाचा खर्च म्हणून 1 लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. वाटेत असताना महाराजांना औरंगजेबाचं एक पत्र मिळालं. या पत्राचा आशय असा होता की आपण इथे कोणत्याही संकोचाविना यावं. मनात कोणतीही चिंता बाळगू नये. मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतून दिलं जाईल. तुमच्या सेवेसाठी खिल्लत सुद्धा पाठवत आहे. 1 मे 1666 रोजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोचले होते. त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरला होता. 12 मे रोजी त्यांनी औरंगजेबाची भेट घेण्यास ठरवले. दरबारात शिवाजी राजा असा शब्द पुकारण्यात आल्यावर कुमार रामसिंहांनी शिवाजी महाराज, युवराज संभाजीराजे आणि 10 सेवकांना घेऊन दिवाणे आममध्ये आणले. महाराजांतर्फे औरंगजेबाला 2000 सुवर्ण मोहरांचा नजराणा करण्यात आला. तसेच 6000 रुपये निसार म्हणून देण्यात आले. महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन 3 वेळा मुजरा केला. त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली. औरंगजेबाने मान हलवून महाराजांच्या भेटी स्वीकारल्या. त्यानंतर औरंगजेबाने आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं. ते महाराजांना 3ऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठेवलेल्या जागेवर घेऊन आले. दरबार पुढे ठरल्याप्रमाणे सुरू झाला. महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती. महाराजांचा रागाचा पारा चढला. आग्र्याबाहेर आपल्या स्वागतासाठी रामसिंह आणि मुखलिस खानासारखे साधे अधिकार पाठवल्याचं महाराजांना आवडलं नव्हतं. दरबारात मान तुकवली तरी महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नाही आणि त्यांना नजराणाही दिला गेला नाही. त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगांनंतर मागे उभे करण्यात आले. तिथून औरंगजेब दिसतही नव्हता. तोपर्यंत महाराजांच्या रागाचा पारा चढला होता. त्यांनी आपल्या कोणत्या लोकांमध्ये उभं केले असं रामसिंहला विचारलं. तुम्ही 5000 मनसबदारांमध्ये उभे आहात असं रामसिंहाने त्यांना सांगितलं. ते ओरडून, माझा 7 वर्षाचा मुलगा आणि माझे नोकर नेताजी 5000 मनसबदारी आहेत. बादशाहला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मला ही वागणूक देण्यात येत. त्यानंतर महाराजांनी विचारलं, माझ्यासमोर कोण उभे आहेत? जेव्हा रामसिंहाने सांगितलं की ते राजा रायसिंह सियोदया आहेत, तेव्हा महाराज चिडून म्हणाले, रायसिंह यांनी जयसिंहाचे लहानसे कर्मचारी आहेत. मला त्यांच्या रांगेत का ठेवले? अपमानामुळे क्रोधित झालेले महाराज रामसिंहांशी मोठ्याने बोलू लागले. दरबाराचा नियम मोडू नये म्हणून रामसिंह महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र त्यांना यश आलं नाही. थोड्या वेळ उभं राहिल्यानंतर महाराज तेथून बाहेर पडून आले. बाजूला कोपऱ्यात बसून राहिले. महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे असं औरंगजेबाने विचारलं. त्यावर रामसिंहाने एकदम कूटनीतिपूर्वक उत्तर दिलं, जंगलातला वाघ आहे. इथला उन्हाळा त्याला सहन होत नाही आणि तो आजारी पडलाय. त्यांनी औरंगजेब बादशाहाची माफी मागा. दख्खनवरून आलेल्या या राजाशाही दरबाराचे नियम कायदे माहीत नाही असं रामसिंह म्हणाले. त्यावर औरंगजेब बादशाहाने महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितले. तिथे त्यांच्यावर गृहपाण्याचा शिडकावा करावा. ते बरे झाल्यावर दरबार संपायची वाट न पाहता त्यांना थेट निवासस्थळी पोचावे असं सांगितलं. महाराजांच्या निवासस्थानाची मुघल सैनिकांनी वेढा. महाराजांचा आग्रा शहरात बाहेर जयपूर सराईत ठेवावं असं रामसिंहाला हुकूम देण्यात आला. महाराज जयपूर निवासात पोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीने त्या घराला घेरलं. थोड्याच वेळात पायदळातलेही सैनिक तेथे आले. त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोड दाराच्या दिशेने केलं. असे काही दिवस गेले. महाराजांनी हे सैनिक निमूट निगराणी करत होते. हे पाहिल्यावर औरंगजेब महाराजांना मारण्याचा
उद्देश नव्हतं हे स्पष्ट झालं. महाराजांच्या भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती. मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला. त्यांनी महाराजांसाठी फळांच्या करंड्या पाठवल्या. बादशाह आपल्याला सुरक्षितपणे पाठवणार होता याची आठवण करून देणारा संदेश महाराजांनी प्रमुख वजीर उमदौल मुल यांना पाठवला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. औरंगजेब आपल्याला डिवचू पाहतोय, जेणेकरून आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचे कारण बादशाहला मिळेल याची महाराजांना हळूहळू जाणीव झाली. महाराजांचं वर्तन अचानक बदललं आहे हे सैनिकांच्या लक्षात आलं. ते एकदम आनंदी दिसू लागले. पहारेकऱ्यांवरच्या सैनिकांनी ते हसून बोलू लागले. सैन्यधारांनी त्यांनी अनेक भेटी पाठवल्या आणि आग्र्याचं हवामान आता बरं वाटते असंही ते बोलू लागले. बादशाह आपल्याला फळं मिठाया पाठवते, त्यामुळे आपण त्याचे ऋणी आहोत. राज्यकारभाराच्या दगदगत्यामुळे दूर आग्र्यापासून सुसंस्कृत शहरात राहून मजा येते असं ते सांगू लागले. याच काळात औरंगजेबाचे हेर त्याच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवत होते. शिवाजीराजे फार आनंदी दिसत असल्याचे त्यांनी बादशाहला कळवलं. औरंगजेबालाही आणखीन आश्वस्त करण्यासाठी महाराजांनी आणखीन एक मागणी संदेशाद्वारे केली. आपल्याजवळ आपली पत्नी आणि आई येऊ राहू शकते का असं त्यांनी विचारलं. त्याला औरंगजेबाने परवानगी दिली. आपल्या घरातील महिलांना कैद्यात ठेवून पळून जाण्याचा विचार कोणी करणार नाही असा विचार त्यांनी केला. अर्थात शाही परवानगी मिळूनही महाराजांनी कुटुंबातील स्त्रिया तेथे आल्याच नाही. पावसाळ्यामुळे त्या एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाही असं कारण देण्यात आलं. काही दिवसांनी आपल्या घोडेस्वारांना परत जाण्याची परवानगी मिळाली असं त्यांनी कळवलं. बादशाहने स्वतःच्या लोकांपासून सुटका करून घ्यायची होती, त्यामुळे महाराजांची मागणी ऐकून बादशाह आनंदित झाला. फळांच्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले. त्यानंतर महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं. मुघल पहारेकरांनी त्यांना कण्याचा आवाजही येऊ लागला. बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी निवासस्थानाबाहेर ब्राह्मण आणि साधूंना मीठ आणि फळं पाठवू लागले. काही दिवस पहारेकरी सैनिकांनी त्याची तपासणी केली, मात्र नंतर त्यांच्याकडे लक्ष देणं थांबवलं. 11 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला. आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत. आपल्याला आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असे त्यांनी कळवलं. दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपला आणि सगळं शरीर पांघरून झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं. महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकरांना त्या पेटाऱ्याची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही. हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथे पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांनी परत पाठवण्यात आले. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून 6 मैल दूर एका गावात पोचले. तिथे त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजीरावजी यांची वाट पाहत होते. महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहीत धरून चालता येणार नाही. पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असह्य होणारे ते नव्हते. त्यांचे 1 वर्षाचे पुत्र संभाजीराजे नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील, पण महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावे. हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले. सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं. 3 वाजायच्या सुमारात हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले. महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकरांना सांगितलं. थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाही आवाज येत नाही. शंका आली. त्यांनी आत जाऊन पाहिलं. महाराज तिथं नसल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलात खानला सांगितले. अवलास गेलेला फलात खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला. त्याच्या तोंडून शब्द आले, जादू जादू, शिवाजी गायब झाला आहे. ते हवेत गायब झाले किंवा धरणीने त्यांना गिळलं असावं, मला काहीच माहीत नाही. हे ऐकताच औरंगजेब हैराण झाला. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि बराच वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला. महाराजांच्या शोधासाठी त्याने 4ही दिशांना सैनिक पाठवले, परंतु ते सर्व रिकाम्या हाताने परतले. महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीने बरोबर उलट रस्ता निवडला. वायव्येस माळवा खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला. मथुरा, अलाहाबाद, बनारस, पुरी अशा मार्गाने ते गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करून राजगडावर आले. औरंगजेबाच्या कैदीतून बाहेर पडल्यावर ते 6 तासांच्या आत मथुरेला पोहोचले. तिथे त्यांनी केस, दाढी, मिशी यांचा त्याग केला. संन्यासाचा वेश घेऊन भगवी कफनी घातली. डिसेंबर महिन्यातच जिजाबाई आपल्या खोलीत बसल्या असताना एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला. त्यांनी या संन्यासाला आत पाठवण्यास सांगितले. आत येताच तो संन्यासी जिजाबाईच्या पायावर पडला. त्यांनी विचारलं, बैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागला? जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीकडे वर उठवला आणि त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा जिजाबाई जोरात ओरडल्या, शिवबा.